27 ऑगस्ट. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहिल त्याला समाधान मिळेल. ज्या घरात समाधान तेथे भगवंताचे राहणे जाण. जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते. अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय आहे ते खात्रीनं कळतं. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असं वाटतं. त्याच्या मागे सारे जग लागेल. जगामध्ये आपल्याला समाधान कोणी देत नाही. समाधानाला निष्ठेची अत्यंत जरुरी आहे. पांडवांना वनवासात जे समाधान होते ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हते. म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहावे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, हे संत श्रेष्ठ तुकाराम बुवाचेही सांगणं आहे. भगवंताची देणगी सर्व बाजूनी गोड असली पाहिजे. पैसा ही भगवंताची देणगी नव्हे. त्याने तळमळ आणि अतृप्ती होते. खरोखर समाधान ही भगवंताची देणगी होय. मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेलं नाही. आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानलं की जे आहे ते पुरेल. ज्याचे मन समाधानात आहे त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल. समाधानालाच खरं महत्त्व आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे. शिवाय घेण्याला काही अंतच नाही. कितीही मिळालं तरी आपली मागणी बुद्धी कायम आहे. पण आपलं सर्व काही दिलं की देण्याला अंत आहे आणि म्हणून त्यामध्ये समाधान आहे. आपण उपाधीने झाकलो गेलो आहोत. एक एक उपाधी टाकीत गेले तर आपले खरे स्वरूप प्रगट होईल. तिथे खरं समाधान आहे. राम करताय ही भावना होणं हे वासनेचं मरण आहे. मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो, पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेने काय व्हायचं आहे ते होऊ दे असं अनुसंधान असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही. आपल्याला सगळे कळते पण आयत्या वेळेला आपण विसरतो. आलेली उर्मी आपण सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो. तसे अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एक आहे, ते म्हणजे भगवंताचं अनुसंधान. हे औषध जर चांगल्या डॉक्टरकडून घेतलं तर रोग्याला पथ्ये सांभाळावी लागतात. शास्त्राने सद्धर्माने अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणं जरूर आहे. अनुसंधानाने जे साधेल ते शतकोटी साधनाने साधणार नाही. असे अखंड नामा अनुसंधान म्हणजे खरी भक्ती. इतर साधनाने जे साधायचं आहे ते नुसत्या अनुसंधानाने साधते. हाच युगाचा महिमा आहे. श्रीराम जय राम जय जय राम.